गुड मॉर्निंग मित्रांनो. माझे डोळे सुजल्यागत झालेत कारण मी रात्री जरा लेट झोपलो. त्याचं रिझन असं की गावाकडे आल्यानंतर बऱ्याच वेळानंतर मित्र भेटतात आणि मित्र भेटल्यामुळे मग एकदा गप्पा सुरू झाल्या की कोणी आपल्या घड्याळाकडे पाहत नाही, असली गत झाली. तर रात्री 12:30 वाजून गेले होते, त्यामुळे लेट झोपलो आणि सकाळी मॉर्निंगला उठून रनिंग करण्यासाठी आलो होतो. तर रनिंग करून झाली माझी. मग आता म्हणलं थोडस ऑफ करत जाऊ आणि आपला ब्लॉग पण बनवता येईल. त्यामुळे बघा माझ्या पाठीमागे सूर्य किती छान दिसतोय. शहरात पाहायला नाही मिळत ह्या वेळेला तरी, कारण मोठ्या मोठ्या बिल्डिंग मागे तो लपून गेलेला असतोय. आणि हा आमचा कॅनल आहे जो आमच्या गावातून जातो. तर या कॅनलचं काम चालू आहे पूर्ण. पुढे बघा, त्यांनी अर्ध काम केले आणि अर्ध राहिलेलं आहे. हा इंग्रजांच्या काळात बांधलेला आहे बरं का, पूर्ण कॅनल आणि त्याचा पूल देखील. तर याचं आता काम सुरू केले. आमच्या गावाबद्दल जर तुम्हाला सांगायला गेलं तर खूप कमी मित्रांनो. आमचं गाव छोट आहे पण एकदम विकास, म्हणजे एवढा पण नाही पण विकास झालेला आहे आमच्या गावाचा भरपूर काही प्रमाणात. म्हणजे जसं की जे फॅसिलिटीज आहे त्या बऱ्या प्रमाणात आहे इतर गावापेक्षा. तर आमच्या गावापासून आता सगळ्यात पहिले म्हणजे कॅनल जातो, त्यामुळे शेतीला पाण्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी या कॅनलला पाणी असतं, पण आता काम चालू असल्यामुळे पाणी नाही. त्यानंतर झालं नदी. आमच्या गावातून नदी देखील जाते, त्यामुळे नदीच्या पाण्यामुळे देखील आमच्या गावातील शेती हिरवीगार आहे. कारण नदीला देखील 12ही महिने पाणी असते. असा एकही वर्ष अजून मला आठवत नाही, जसं माझा जन्म झाला आणि मी या गावात आहे, तर नदीला पाणी नाही असं एकही वर्ष गेलेलं नाही. त्यामुळे शेतीसाठी जे पाणी लागतं ते आम्हाला नदीतून मिळतं. त्यानंतर आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतनी पिठाची गिरणी देखील ओपन केलेली आहे. ज्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी परिपूर्ण भरलेली असेल त्यांना वर्षभर दळण फ्री देतात ते दळून. त्यानंतर आमच्या गावामध्ये पिण्याचं पाणी तर आमच्या दररोज घरी येतच, पण गावामध्ये ₹1 टाकून 5 लिटर पाण्याची देखील सुविधा केलेली आहे. त्यानंतर पूर्ण गावामध्ये आमच्या नारळाची झाडं लावलेली आहेत. गावाच्या ऐशी पासून गावामध्ये गावाच्या बाहेर पडेपर्यंत सगळी नारळाची झाडे लावलेली आहे. त्यामुळे आमचं गाव एवढं सुशोभीकरण वाटतं ना, एकदम गावात शिरल्या शिरल्या असा फील येतो की आपण कोकणात आलो की, कारण कोकणात कसं असतं सगळीकडे झाडं, नारळाची झाडं झाडं असतात. तसलं आमचं गाव झालं. शहरात आणि गावाकडे हा फरक असतो की शहरामध्ये आपण जाऊन आपली पर्सनल ग्रोथ करू शकतो, इन्कम सोर्स कमवू शकतो जास्तीत जास्त प्रमाणात आणि आपले पर्सनल डेव्हलपमेंट करू शकतो. मनी आली आपल्याकडे तर सगळं काही होतं असं आपण म्हणतो. पण खेडेगावाकडे यापेक्षा उलट आहे. खेडेगावाकडे तुम्ही जास्त पैसे कमवता येत नाही. पण त्या उलट शहरापेक्षा आपल्याला गावाकडे ओरिजिनल ऑक्सिजन मिळतं. त्यानंतर शेतात पिकवलेल्या भाज्या खायला मिळतात आणि माणुसकी पाहायला मिळते. हे शहरात पाहायला मिळत नाही. शहरात भाजीपाला आपण खरेदी करतो मार्केटमधनं. तो भाजीपाला किती दिवसाचा असतो हे आपल्याला माहिती नसते. त्याच्यावर कोणतं केमिकल शिंपडलं तरी जुन्या झालेल्या भाज्या ताज्या होतात, हे पण आपल्याला माहिती नाही. त्यामुळे खेड्यात आणि शहरात हा फरक असतो. Your loving on me makes me feel special. No heaven on earth if I can't be with you. तर मित्रांनो, मी पोहोचलोय शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती आणि इथे बाईक पार्क वगैरे केलेलं आहे. आपली गाडी इथे पार्क करून ठेवली आपण. ₹30 तिकीट घेतलं आपल्याला आतमधलं आणि त्याची जी फ्लाईट आहे ती 3:45 ला लँड होणार आहे. तोपर्यंत आपल्याकडे टाइम आहे, तर त्यामुळे इकडेच थांबून घेतलं. तर जाऊया तिकडे आणि थोडेसे फोटो वगैरे सेल्फी मोड वरती काढून घेऊया आणि तो आल्यानंतर त्याला पण काढायला लावतो. भाई थोडस घाबरट आली होती की यार आतमध्ये कशी एंट्री होईल वगैरे, तर तिथं पार्किंग पर्यंत तर आलोय. आता जाऊया आतमध्ये.
ही खूप मोठी गोष्ट असते नाही का, की एका खेड्यातील मुलगा कुठेतरी स्ट्रगल करून अ, विमानाने एरोप्लेननी प्रवास करतो. तर अभिजित बद्दल मला ते खूप प्राऊड आहे, की भाई खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी सगळं काही अचीव्ह केलं आणि अजून त्यांनी खूप काही अचीव्ह करावं आणि अजून खूप पुढे जावा. कारण खेड्यातील एका मुलाला हे सगळं साध्य करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एका उच्च फॅमिलीतला मुलगा हे सगळं करत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. त्या गरीब फॅमिलीतून पुढे जाऊन त्या सगळ्या गोष्टी केल्या ना, त्या खूप प्राऊड फील असतात नाही का. चला आता जाऊया आतमध्ये. आता वाजले 3:15. त्याची फ्लाईट येईल 3:45 पर्यंत. तोपर्यंत आपण बघूया एअरपोर्टचा एरिया कसा असतोय काय. इथून आय थिंक दिसत असेल हा, एरोप्लेन येताना असं वरतून दिसत असेल. बघूया दिसलं तर. खूप जवळून पाहायला मिळेल जर दिसलं तर. भारी. इथे प्रतीक्षालय आहे. इथे आपण वेटिंग करू शकतो आपल्या गेटची. इथे थांबूया. आपला गेस्टच आहे आज अभिजित. आज कोणती फ्लाईट किती वाजता लँड होईल याचं स्केड्यूल समोर लावलेलं आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. आता जस्ट हैदराबादची फ्लाईट लँड झाली आहे. हैदराबाद टू शिर्डी. आणि आता नेक्स्ट आहे 3:45 ला दिल्ली टू शिर्डी. इंटरनॅशनल ट्रिप करून आलाय अभिजित. तर मला काय आणलंय बघू. मी आल्याच विचारतो की मला काय आणलंयच रे. बघूया काय आणलंय काय. नसेल आणलं तिथंच देतो उतरून. कशाला न्यायचं काय. आणलेलं असलं तरच घेऊन जाणार घरी. नाही तर बस इकडे ये मग प्रायव्हेट गाडी करू. Show me I don't need no money, don't need nobody, just need your body. Eh, eh. Show me that soul sweet like honey, don't need no talking, just need your body. Eh, eh. Your loving on me makes me. फ्लाईट लँड झालेली आहे आणि आता आपण जाऊया इथे थांबूया. अभिजित आपल्याला समोरच दिसेल. फ्लाईट लँड होऊन 20 मिनिटं झाली पण अजून तो आलेला नाही बाहेर. फायनली माय फ्रेंड कम बॅक फ्रॉम इंटरनॅशनल बिझनेस ट्रिप. ये खानदानातील पहिला व्यक्ती आहे जो इंटरनॅशनल ट्रिप पूर्ण करून आलाय. ते पण बिझनेस ट्रिप. शिक्के बिक्के आले ना आता माझ्या विषय. आता बिझनेस ट्रिप होतच राहणार. इंटरनॅशनल बिझनेस ट्रिप आता सुरू झाल्या आताशी कुठेतरी. मस्त पहिली आहे. तर फायनली आपला फ्रेंड आलाय आणि आपल्या बाईक वर त्याला घेऊन चाललोय. आता मोठा माणूस झालाय पण आपल्या छोट्या बाईक वरती आपण त्याला घेऊन चाललोय. चला ते आपली चावी लावली. चावी तर मस्त त्याला एका हॉटेलला घेऊन जातो. तर आपण मस्त काहीतरी नाश्ता करूया. इंटरनॅशनल ट्रिप करणारा खानदानातील पहिला व्यक्ती. मग भाऊंकडून पार्टी तर जबरदस्त झालीच पाहिजे, होय की नाही. चला निघूया. प्लॅन तर आहे ना संध्याकाळी डिनरला जाण्याचाच होता पण राहुरीमधली तुतळी मिसळ छान लागते म्हणून गेलो लगेच तुतळी मिसळ खायला.